हॅलो सर, आता जस्ट युगांची काउन्सिलिंग वगैरे झाली आणि DMIT रिपोर्ट सुद्धा झाली, तर त्या रिगार्डिंग मला विचारायचं होतं की तुम्हाला काउन्सिलिंग कशी होती? काउन्सिलिंग खूपच सुंदर आहे आणि सहज आणि ओघवत्या खूप चांगल्या पद्धतीने समजावून देतात. कोणताही स्ट्रेस नाही राहत आणि स्ट्रेस निघून जातो आणि मुलाला त्याच्या मताने करू द्या, त्याला त्याची जबाबदारी पूर्णपणे कशी पार पाडता येईल समोर, आणि ती पूर्ण पार पाडण्यासाठी तो आतापासून काय प्रयत्न करेल अशा पद्धतीने मॅडम समजावून सांगतात. अच्छा, छान. आणि रिपोर्ट कशी वाटली त्याची? लाईक रिपोर्ट मध्ये रिपोर्ट तर चांगलीच आहे त्याची. त्याला जे आवडते किंवा भविष्यात मला काय करायचं आहे ते त्याच्या माइंड मध्ये जे फिट झालेले आहे त्यानुसारच ती रिपोर्ट आहे. म्हणजे अॅक्युरेट आहे. किती पर्सेंट तरी तुम्हाला अॅक्युरेट वाटली आउट ऑफ 100? अॅक्युरेसीचा विचार केला तर 80% वगैरे अॅक्युरेसी वाटली मला. आता बाकी 20%चा विचार करतोय तर त्याच्या माइंडवर डिपेंड करते, ते मुलाच्या माइंडवर डिपेंड करते. त्याने स्वतः आता ठरवायचे आहे की मला काय करायचं आहे. बा रिपोर्ट नुसार वागायचे असेल तर त्याला आणखी थोडासा प्रयत्न करावा लागणार आहे, कारण काउन्सिलिंग करणारे ते आपल्या पद्धतीने काउन्सिलिंग करतील, परंतु करायचं आहे आपल्यालाच. त्याच्यामुळे पूर्णपणे काउन्सिलरवर विसंबून न राहता मला काय करायचं आहे ते स्वतः डिसाईड करून तसं प्रयत्न करायचा आहे. बरोबर. आणि एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? एक्सपिरियन्स खूप छान होता. छान समजावून देतात मॅडम आणि कोणत्याही प्रश्नाला म्हणजे आमच्या कोणत्याही समस्येला त्याच पद्धतीने त्या उत्तर देतात आणि समजावून. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर. आणि तुम्हाला जर फ्युचरमध्ये कधीही काहीही प्रॉब्लेम असला, कधीही कोणतीही नीड असली, वी आर देअर फॉर यू. यू कॅन कॉन्टॅक्ट अस एनी टाइम. थँक्यू. थँक्यू.